नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आजच्या मुलांच्या उज्ज्वल आर्थिक भविष्यासाठी गुंतवणूक करणाऱ्या जागरूक पालकांशी संबंधित व्हिडिओमध्ये. मुलांच्या भविष्याची चिंता करणे हे प्रत्येक पालकांचे कर्तव्य आहे, परंतु भविष्याची तयारी फक्त विचार करून होऊ शकत नाही, तर त्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करावे लागते. ती आजची गरज आहे. आजचा व्हिडिओ खास तुम्हा पालकांसाठी आहे, जिथे आम्ही सांगणार आहोत मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम गुंतवणुकीचे पर्याय कोणते आहेत. तुमच्या मुलांच्या शिक्षणापासून त्यांच्या करिअरपर्यंत सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणे हे महत्त्वाचे आहे. आपण पाहणार आहोत इन्शुरन्स प्लॅन पासून ते रिअल इस्टेट पर्यंतचे सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय, जी तुम्हाला तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत करतील. तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता तुम्हाला अधिक शांत आणि निर्धास्त करण्यासाठी या महत्त्वपूर्ण गोष्टी नक्कीच जाणून घ्या. मित्रांनो, आपण या व्हिडिओत काय पाहणार आहोत, इन्शुरन्स प्लॅन मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत आणि कोणते प्रकारचे प्लॅन्स मुलांनी किंवा पालकांनी आपण विचारात घेतले पाहिजे. युलिप युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन गुंतवणुकीचे फायदे आणि जोखीम काय आहेत आणि पालकांनी यामध्ये गुंतवणूक का करावी. म्युच्युअल फंड हे लॉंग टर्म गुंतवणुकीसाठी का फायदेशीर आहेत आणि कोणते फंड मुलांच्या भविष्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतात. डायरेक्ट इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याच्या जोखमीची समज आणि मुलांच्या भविष्याची तयारी करताना त्याचा कसा वापर आपण करू शकतो. कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणुकीचे फायदे आणि त्यांचे मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्व काय आहे. पीपीएफ पब्लिक प्रोव्हिडंट फंड हा पालकांसाठी सर्वोत्तम दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय कसा आहे आणि त्यांच्या टॅक्स फायद्यांबद्दल काय माहिती आहे. रिअल इस्टेट गुंतवणूक हे मुलांच्या भविष्याचे सुरक्षित आधार कसे बनू शकते आणि त्यामध्ये गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी. सुकन्या समृद्धी खाते मुलींच्या भविष्याच्या दृष्टीने का महत्त्वाचे आहे आणि त्याचे फायदे आणि अटी काय आहेत. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया. चिल्ड्रन्स फ्युचर प्लॅनिंग कशा प्रकारे केली पाहिजे. मुलांना स्वतःच्या डोळ्यासमोर मोठे झालेले पाहणे हे कोणत्याही आईवडिलांच्या डोळ्यांना सुख आणि हृदयाला आनंद देणारे असते. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण आणि सुरक्षा मिळावी. काही काळातच तुमची मुले मोठे होतात आणि त्यांना उच्च शिक्षण द्यावे लागते. त्यानंतर त्यांचे लग्न पण मोठ्या धूमधडाक्याने करावे लागते. चिल्ड्रन्स फ्युचर प्लॅन CFP चा हेतू मुलांसाठी अशा अपेक्षित भावी खर्चासाठी फंड उभा करणे हा होय. चिल्ड्रन्स फ्युचर प्लॅनिंगचे विशेष महत्त्व आहे, कारण की मुलांचे शिक्षण आणि त्यांचे लग्न हे प्रत्येक आईवडिलांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची प्राथमिकता आहे, जी तुम्ही पैशांच्या तडजोडीसाठी पुढे पण ढकलू शकत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष पण करू शकत नाही. सर्वात अगोदर तुमच्या मुलांच्या जीवनातील विविध घटक आणि घटनाक्रमांना निश्चित करून घ्या, जसे की त्यांना शिक्षण देणे, त्यांचा विवाह, त्यांना बिझनेस करायचा असेल तर त्यांच्यासाठी वेगळ्या फंडची तरतूद करणे वगैरे. या सर्व नियोजनामध्ये फुगावा हे सर्वात मोठे परिबळ आहे, ज्याला लक्षात घेणे जरुरी आहे. उदाहरणार्थ, सध्या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूटमधून MBAच्या डिग्रीचा खर्च 5 लाखापर्यंत होतो. समजा की तुमचे मूल सध्या 5 वर्षाचे आहे आणि ते बिझनेस स्कूलमध्ये 20व्या वर्षी प्रवेश घेईल, म्हणजेच तुमच्याजवळ 15 वर्षे आहेत. फुगाव्याचा दर वार्षिक 6% धरला तर MBAच्या डिग्रीसाठी त्यावेळची फी म्हणजेच 15 वर्षानंतर कमीत कमी 12 लाख रुपये असू शकते. याच प्रकारे लग्नाचा खर्च सध्या 10 लाख रुपयापर्यंत जर होत असेल तर तो खर्च 20 वर्षानंतर 32 लाखापर्यंत होऊ शकतो. आता या गणतीवरून मिळणाऱ्या भल्या मोठ्या रकमेकडे पाहून असे वाटते की आपल्या मुलांच्या भविष्यासाठी योग्य नियोजन करून घेणे जरुरी आहे आणि त्यासाठी आतापासूनच आपण बचत करायला सुरुवात करणं आवश्यक आहे. वर्तमान स्थितीप्रमाणे गुंतवणुकीच्या विविध साधनांचा किंवा पर्यायांचा विचार करा, जसे की इन्शुरन्स प्लॅन. विविध विमा कंपन्यांद्वारे विविध चिल्ड्रन इन्शुरन्स प्लॅन सुरू करण्यात आलेले आहेत, जे मूलभूत रिस्क कव्हर करतात आणि ते दीर्घ कालावधीच्या नियोजनासाठी जरुरी आहे. त्यात टॅक्सचा पण खूपच फायदा चांगला होऊ शकतो. तसेच अशा पॉलिसी समोर तुम्हाला लोन पण मिळत असते. याचा अर्थ असा होतो की या योजनेच्या अंतर्गत एकत्र होणारी किंवा
जमा होणारी रक्कम ही सुरक्षित असते आणि तिला तुमच्या मुलासाठी साठवून ठेवण्यात येते. या रकमेला कोणत्याच प्रकारे डायव्हर्ट केले जात नाही. तसेच या योजनेमध्ये या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवले जाते की कमविणाऱ्या आई वडिलांची रिस्क कव्हर झाले पाहिजे. मुलांचे जीवन त्यात कव्हर केले जात नाही. चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसीचे अनेक फायदे आहेत. ते कोणते ते सुद्धा पाहून घेऊया. क्लेम हा मुलांना दिला जातो, आई वडिलांना नाही. संपूर्ण पॉलिसीच्या कालावधी दरम्यान नियमितपणे प्रीमियमचा भरणा करण्यास वचनबद्ध असतात. मुदतीनंतर दावा करण्याचा कालावधी हा अगोदरच ठरविण्यात आलेला असतो. यामुळे जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा ते मिळण्याची खात्री असते. पॉलिसी घेते वेळेसच गरजेविषयीचा विचार करून त्याप्रमाणे मुदत संपण्याची वर्ष निश्चित केले जाऊ शकते. दुसरा मुद्दा किंवा दुसरा प्लॅन आहे युलिप. मूलभूत परंपरागत चिल्ड्रन पॉलिसी साधारणपणे बँक डिपॉझिटच्या पर्यायासारखी असते. यामुळे युलिपमध्ये तुम्ही अधिक लाभ घेण्याचा विचार करू शकता, कारण की त्यात जोखीम कव्हर झालेली असते आणि गुंतवणुकीचा निर्णय गुंतवणूकदाराच्याच हातात असतो. अशा प्रकारे त्यात खूपच चांगली आवक मिळते. इतर पॉलिसीच्या तुलनेत युलिपचे फायदे हे कसे आहेत ते सुद्धा पाहून घेऊया. तुमची गुंतवणूक ही अधिक वृद्धी दर देणाऱ्या साधनात करण्याची खात्री मिळते. फंड काढून घेण्यात पूर्णपणे अनुकूलता असते. सध्या अनेक स्कीम भविष्यात होणाऱ्या मिळकतीच्या सुरक्षिततेची पण हमी देतात. नंतरचा प्रकार आहे आपला म्युच्युअल फंड. मुलांसाठी अनेक म्युच्युअल फंड स्कीम उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ज्यासोबत चांगली इक्विटी डायव्हर्सिफाईड स्कीममध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते आणि दीर्घ कालावधीसाठी चांगल्या अशा मिळकतीचा पर्याय मिळवला जाऊ शकतो. मुलांसाठी दीर्घ कालावधीसाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP हा चांगला पर्याय आहे. त्याचे फायदे आपण कोणते ते सुद्धा पाहूया. याचा वेगळा व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला आहे. म्युच्युअल फंडचा वेगळा व्हिडिओ, SIPचा वेगळा व्हिडिओ तो सुद्धा पाहून घ्या. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. मुलांसाठीच वेगळी बचत केली जाऊ शकते. मुलांसाठी असलेल्या अनेक स्कीम इतर स्कीमच्या तुलनेत महागड्या असू शकतात. म्युच्युअल फंडमध्ये रिडेम्पशनच्या वेळेसच टॅक्स द्यावा लागतो. तसेच या मुलांच्या स्कीमच्या अंतर्गत मुदत पूर्ण झाल्यास पैसे तरुण मुलांच्या हातातच मिळतात. यामुळे त्याच्या आईवडिलांच्या मिळकतीवर कोणताच परिणाम होत नाही. नंतरचा प्रकार आहे डायरेक्ट इक्विटी. खूपच चांगले ज्ञान असलेले गुंतवणूकदार या पर्यायाचा उपयोग करू शकतात. तुमच्या मुलाच्या नावाने तुम्ही डीमॅट अकाउंट खोलू शकता आणि त्यात चांगल्या गुणवत्तेचे शेअर्स दीर्घ कालावधीसाठी खरेदी करू शकता. ज्या कंपनीचा खूपच चांगला ट्रॅक रेकॉर्ड आहे, त्यात वाढ होण्याची शक्यता आहे, अशा कंपनीचे शेअर्स वेळोवेळी तुम्ही खरेदी करू शकता. पण सरळच इक्विटीमध्ये गुंतवणूक करते वेळेस खूपच काळजी घ्यावी लागते आणि बाजारात एखाद्या बातमीवरून काही हालचाल दिसून आली तर त्याला बळी पडू नये. पुढचा प्रकार आहे कमोडिटी. सोने आणि चांदी यासारख्या कमोडिटीमध्ये गुंतवणूक करण्याची परंपरा भारतात अनेक वर्षापासून आहे. खास करून ज्या घरात मुलीचा जन्म होतो अशा घरात सोने चांदीची खरेदी ही सणावाराला होतच असते. वर्तमान स्थितीत जेव्हा कमोडिटीमध्ये खूपच चांगली वाढ दिसून येते आणि ते फुगाव्यासमोर आपल्याला सुरक्षितता देतात, तेव्हा त्यात गुंतवणूक करणे ही एक चांगली व्यूहरचना समजली जाते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यात कन्व्हर्जन कॉस्ट असू शकते. जसे की एखाद्या व्यक्तीला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर त्याने सोन्याची बिस्किटे आणि सोन्याच्या नाण्यात गुंतवणूक केली पाहिजे. आभूषण, अलंकार यांचा समावेश यात होत नाही. सोन्याचा भाव वाढत आहे म्हणून सोने खरेदी करावे असे नाही, पण त्याला तुमच्या ॲसेट धरून ठेवण्याचा एक भाग बनवा. मुलीचे लग्न खूपच धामधुमीने करायचे स्वप्न असेल तर तुम्हाला सोन्याची खूपच गरज असेल. अशा वेळेस सोन्यातील गुंतवणूक ही फायदेशीर असते. पुढचा प्रकार आहे PPF म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड. तुमच्या मुलाला सर्वात प्रथम आर्थिक गिफ्ट मिळते तेव्हाच त्याच्या नावाने PPF अकाउंट उघडा. तुमच्या मुलाला जे काही मिळेल त्याचा उपयोग त्याच्या फायद्यासाठीच होईल याची काळजी घ्या. असे केल्याने तुमच्यावर बचत करण्याचा दबाव हा कमी होतो आणि सोन्याप्रमाणेच जीवन त्याचं होते.
पुढचा प्रकार आहे रिअल इस्टेट. सोन्याप्रमाणेच रिअल इस्टेटमध्ये पण नोंदपात्र कमाई मिळते, पण त्यात समस्या ही आहे की प्रॉपर्टी खरेदी करणे हे सोने खरेदी करणे इतके सुलभ काम नाही. तसेच त्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असते. पण तुमच्याजवळ तशी सवड असेल तर प्रॉपर्टी तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी चांगली आणि स्थिर अशी मिळकत देते. प्रॉपर्टीवर तुम्ही भाड्याची कमाई पण मिळू शकता. प्रॉपर्टी असेल तर तुमच्या मुलांचे भविष्य अधिक सुरक्षित होते आणि त्यांच्या शिक्षणासहितच्या भविष्यातील खर्चाची पण चिंता राहत नाही. पुढची योजना आहे सुकन्या समृद्धी खाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2014 मध्ये सुकन्या समृद्धी खाते ही योजना विशेष करून मुलींसाठी सुरू केली. त्यात व्याजाचा वार्षिक दर 9.1% असतो आणि या खात्यात जमा केलेली रक्कम कलम 80C च्या अंतर्गत डिडक्शन सुद्धा मिळते. मित्रांनो, या व्याजदरात अद्याप जे काही बदल झाले असतील ते तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. हे खाते 10 वर्षे वयाखालील लहान मुलींच्या नावाने उघडता येते आणि ते कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा भारतातील बँकेच्या अधिकृत शाखांमध्ये उघडले जाऊ शकते. या योजनेचा लॉक इन पिरियड मुली जेव्हा 21 वर्षाच्या होतात किंवा त्यांचे लग्न होते तेव्हा समाप्त होते. पण मुलींच्या शिक्षणासाठी 50% पर्यंत रक्कम तुम्ही मुली 18 वर्षाची झाल्या तर काढू शकता. मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये दर्शवलेल्या गुंतवणुकीच्या इतर पर्यायांचा पण अवलंब करू शकता. येथे मी मुलांच्या भविष्यासाठी असलेल्या योजनांचा नियोजनाच्या मुख्य पर्यायांचीच माहिती दिलेली आहे. नेहमी लक्षात ठेवा की आजचे चांगले नियोजन हे उद्याच्या खूपच चांगल्या नियोजनापेक्षा अधिक चांगले होत असते. मित्रांनो, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य गुंतवणूक ही आजच सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. इन्शुरन्स प्लॅन पासून ते रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड, PPF सारख्या योजनांपर्यंत विविध पर्यायांमध्ये योग्य नियोजन केल्यास तुमचं पालकत्व अधिक निर्धास्त होईल. मुलांचे शिक्षण, करिअर आणि आर्थिक स्वावलंबनासाठी तुम्ही जी आज गुंतवणूक कराल त्याचा फायदा त्यांना भविष्यात नक्कीच मिळेल. आता वेळ आली आहे गुंतवणुकीचं योग्य नियोजन करून त्यांच्या भविष्याची पायाभरणी करण्याची. हे सर्व पर्याय तुमच्या आर्थिक उद्दिष्टांप्रमाणे वापरा आणि एक निर्धास्त, सुरक्षित आणि समृद्ध भविष्य घडवा. या महत्त्वपूर्ण माहितीला लक्षात ठेवा आणि मुलांच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.